आतापर्यंत आपण 7 सूत्र ऐकलेली आहात. जर तुम्ही पहिल्यांदा ह्या चॅनलवरती आला असाल आणि ही सूत्र जर ऐकत असाल आपण, तर माझी तुम्हाला विनंती आहे की आपण मागे माझ्या कमेंटमध्ये जाऊन मागील जी ऑडिओज आहेत, जी जवळपास 7 सूत्र झालेली आहेत, त्या सूत्रांचं तुम्ही ऐकावं. त्याच्यानंतर हे ऐकावं जेणेकरून तुम्हाला त्याची कनेक्टिव्हिटी मिळेल. आणि परत आणखीन एकदा विनंती करतो की हे सगळे ऑडिओ ऐकताना तुम्ही जर हेडफोन लावून ऐकलेत तर तुम्हाला खूपच त्याचा चांगला परिणाम होईल. सो अशा पद्धतीने तुम्हाला, आणि जर तुम्हाला एक आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना किंवा सगळ्यांना शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाला ह्याची माहिती होईल आणि प्रत्येकाला ह्याच्यातून काहीतरी बोध मिळेल, काहीतरी निश्चितच मदत मिळेल. आजचं मी 8वं सूत्र तुमच्यासमोर वाचून दाखवत आहे. ऑगमॉन्डिनो यांच्या पुस्तकातून द ग्रेटेस्ट सेल्समॅन इन द वर्ल्ड ह्या पुस्तकातून हे मी आजचे सूत्र आहे. आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवीन. एका प्रतिभावंत माणसाच्या स्पर्शाने तुतीच्या पानाचे रेशीम बनते. एका प्रतिभावंत माणसाच्या स्पर्शाने मातीच्या मैदानाचे रूपांतर किल्ल्यात होते. एका प्रतिभावंत माणसाच्या स्पर्शाने सायप्रसच्या लाकडाची संतांचे पवित्र अवशेष बाळगणारी पेटी बनते. एका प्रतिभावंत माणसाच्या स्पर्शाने मेंढीच्या केसांचा राजसी पोशाख बनतो. जर पानांसाठी, मातीसाठी, लाकडासाठी आणि केसांसाठी त्याचे मूल्य शेकडो पटीने वाढविणे शक्य आहे, जर माणसाच्या मदतीने ते हजारो पट वाढू शकते, तर मी तर एक माणूसच आहे. तेव्हा माझे नाव धारण करणाऱ्या माझ्या देहाला मातीच्या पुतळ्याबाबत तेच का होऊ शकत नाही? आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवीन. मी एक अशा गव्हाच्या दाण्यासारखा आहे ज्याच्या वाटेला 3 प्रकारचे नशीब येऊ शकते. एक तर त्याला थैल्यात भरून गोदामात ठेवले जाते व गुरांना चारा म्हणून टाकले जाते, किंवा दळून त्यापासून भाकरी बनवली जाऊ शकते आणि त्याला जमिनीत पेरले जाऊ शकते आणि त्यापासून हजारो दाणे तयार होतात. माझ्या आणि गव्हाच्या दाण्यात एकच महत्त्वाचा फरक आहे. त्याला ढोरांसमोर टाकले जावे की त्याचे पीठ बनवून भाकरी केली जावी, त्याला अगणित करण्यासाठी जमिनीत पेरले जावे, यापैकी एकच पर्याय तो निवडू शकत नाही. पण मला अशी निवड करता येते. माझ्या जीवनाला गुरांसमोर खाद्य म्हणून टाकले जावे हे मी होऊ देणार नाही. तसेच मी अपयशाच्या व निराशेच्या जात्यात दळले जावे व इतरांनीही त्याच्या इंचुनेशन त्याची भाकरी बनवून खावे असे मी होऊ देणार नाही. आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवीन. गव्हाच्या दाण्याने अंकुरित होऊन त्याचे रूपांतर अगणित दाण्यात होण्यासाठी त्याला आधी जमिनीखालच्या अंधारात पेरले जावे लागते. माझी निराशा, माझे अज्ञान आणि माझी असमर्थता हे असे अंधार आहेत ज्यात मला अंकुरित होण्यासाठी पेरले गेले आहे. आता ज्याप्रमाणे गव्हाच्या दाण्याला अंकुरित होऊन बहरण्यासाठी पोषक असा पाऊस, ऊन आणि उष्मायुक्त वाऱ्याची गरज असते, त्याचप्रमाणे मी सुद्धा माझी स्वप्ने साकार होण्यासाठी माझ्या मनाचे व शरीराचे पोषण करीन. इतके होऊनही गव्हाच्या रोपातील दाणे भरावदार होण्यासाठी त्याला निसर्गाच्या लहरीवर अवलंबून राहावे लागते. पण मला अशी वाट पाहण्याची गरज नाही, कारण माझी नियती स्वतःच निवडण्याची ताकद माझ्यात आहे. आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवीन. आणि मी हे कसे करीन? आधी तर मी माझ्या आजच्या दिवसासाठी, आठवड्यासाठी, महिन्यासाठी, वर्षासाठी आणि माझ्या संपूर्ण जीवनासाठी उद्दिष्ट ठरवेन. ज्याप्रमाणे जमिनीत पेरलेला गव्हाचा दाणा अंकुरित होण्यासाठी पाऊस पडला पाहिजे, तसेच माझ्या जीवनाला पैलू पाडण्यासाठी माझ्यासमोर अशी उद्दिष्ट हवेत. माझी उद्दिष्ट निश्चित करताना मी भूतकाळातील सर्व श्रेष्ठ कार्यकर्तृत्वाचा विचार करून त्यात शेकडो पटीत वाढ करीन. या मापदंडानुसार मी भविष्यात कामाला लागेन. माझी उद्दिष्टे किती उंच आहेत याची काळजी करीत मी बसणार नाही, कारण माझा भाला एका गरुडावर रोखून तो फक्त एखाद्या खडकावर आदळून पडण्यापेक्षा मी चंद्रावर नेम धरून एखाद्या गरुडाला गारद करावे हे केव्हाही चांगले नाही का? आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवीन. माझ्या उद्दिष्टांच्या उंचीमुळे मी अजिबात घाबरणार नाही. हां, ते मिळवण्याआधी मी कित्येकदा ठेचकाळू शकतो. मी जरी धडपडून पडलो तरी पुन्हा उभा राहीन. माझ्या पडण्याने मी चिंतित होणार नाही, कारण अनेक लोकांना सफलता मिळवण्याआधी कित्येकदा अशाच ठेचा लागत असतात. केवळ एक किडाच या पडण्यातून भयमुक्त राहू शकतो, पण मी एखादा किडा नाही. मी कांद्याचे रोपही नाही. मी मेंढरू नाही. मी एक माणूस आहे. इतरांना त्यांच्या मातीत गुंफा बांधून देत मी माझ्या मातीतून किल्ला उभा करीन. जमिनीत पेरलेले गव्हाचे बी उगवण्यासाठी सूर्याने धरतीला तापवायला हवे. त्याचप्रमाणे या सूत्रावरील शब्द माझ्या जीवनाला ओप देतील आणि माझी स्वप्ने साकार करतील. काल केलेल्या माझ्या प्रत्येक कृतीपेक्षा आजची कृती सरस आहे. आज मी माझ्या क्षमतांच्या पहाडाच्या अत्युच्च शिखरावर आरोहण करीन. तरी मी उद्या
आजच्यापेक्षा उंच शिखर सर करीन आणि यापुढे उद्यापेक्षाही उंच शिखरावर जाईन. इतरांच्या कृती मागे टाकण्यासाठी आधी मी माझ्या स्वतःच्याच कृतीला मागे टाकले पाहिजे. आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवीन. आणि ज्याप्रमाणे उष्ण वारे गव्हाच्या दाण्याला परिपक्व करतात, तेच वारे माझा आवाज अशा लोकांपर्यंत नेतील जे त्यांना लक्षपूर्वक ऐकतील, माझे शब्द माझ्या उद्दिष्टांची घोषणा करणारे असतील. एकदा बोलल्यावर मी त्यांची आठवण पुन्हा करणार नाही, मागे हटणार नाही. मी स्वतःचा विधाता बनेन. जरी सगळे माझ्या बोलण्यावर हसले तरी माझ्या योजना ऐकून घेतील, माझी स्वप्ने त्यांना कळतील. मग माझे शब्द पूर्ण केलेली कृती बनेपर्यंत माझी सुटका असणार नाही, कारण माझ्या शब्दांचे पालन मला करावे लागेल. आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवेन. मी हलक्या पातळीचे उद्दिष्ट ठरविण्याचा भयंकर गुन्हा करणार नाही. मी असे काम करीन जे एक असफल व्यक्ती करणार नाही. मी सदैव आपल्या पलीकडील गोष्टीसाठी माझी पकड ठेवीन. मी बाजारातील आपल्या कार्यकर्तृत्वाने कधीच समाधानी असणार नाही. मी माझी उद्दिष्ट प्राप्त करताच त्यांना अधिक उंचावेन. मी सतत या तासापेक्षा पुढचा तास अधिक उत्कृष्ट करण्यासाठी धडपडेन. मी सदैव जगापुढे माझ्या उद्दिष्टांची घोषणा करीत राहीन. तरीही मी माझ्या सिद्धीची कधीच बडाई मारणार नाही. मी त्या स्वतःच्या तोंडाने सांगणार नाही. त्याऐवजी जगालाच माझ्या सिद्धींबद्दल माझी स्तुती करीत माझ्याजवळ येऊ देत आणि त्या प्रशंसेला नम्रपणे स्वीकारण्याची शहाणपण माझ्यात असावे. आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवीन. गव्हाच्या एका दाण्यापासून शेकडो दाणे बनल्यानंतर त्यांच्यापासून पुन्हा शेकडो रुपये उगवू शकतात. त्यांना पुन्हा शेकडो पटीने वाढवले, पुन्हा त्यांच्या 10 पट केले तर त्यापासून पृथ्वीवरील सगळ्यांचे पोट भरेल. मी एक माणूस त्या एका गव्हाच्या दाण्यापेक्षा काही अधिक नाही का? आज मी माझे मूल्य शेकडो पटीने वाढवेन आणि जेव्हा मी असे करून माझे उद्दिष्ट पूर्ण करू शकेन तेव्हा मी परत तसेच करीन, पुन्हा पुन्हा करीत राहीन. सगळे माझ्या महानतेकडे आश्चर्यचकित होऊन थक्क होऊन पाहत राहतील, कारण या सूत्रावरील शब्द माझ्यात भरून राहिलेले आहेत. धन्यवाद.